नाव येसाची. 2000 सैन्यांशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासात शत्रूंच्या तंबूतला कळस मोडून आणतो त्याचं नाव धनाजी. एकटा ठाण्या भागाला एकटा पाडतो त्यांचं नाव छत्रपती संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. नमस्कार, माझं नाव कादंबरी निलेश कदम. मी इयत्ता 8वीत शिकते. मी आज तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज हा विषय सादर करते. मुद्रात्याग राजाला, रयतेच्या रायाला ज्याचं भक्तीला तोड नाही शौर्याला जोडते, जो अखंड आहे सागरासमान, जिचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, जिचं काळी म्हणजे सह्याद्री त्याला शंभूंचा स्वाभिमान, महाराष्ट्रातील देवाऱ्यात त्याचं पहिलं स्थान. भगवा तो आमचा आसमंत आहे, कृपावंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्याचे स्वप्न उदयास आले अशा राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ. आणि पर मुलखात राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याची नुसती राखणीच नाही तर ते स्वराज्याला 10 पटीने वाढवणारे बाळ शंभूराजे यांना माझा मानाचा दिसतो. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास तो कोणी एऱ्याने लिहिला नाही, तर आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालूने, घोड्यांच्या टापाने, तलवारीच्या खणखटाणीने आणि शहराच्या डापाने. आणि तो इतिहास घडून आणला माझ्या छत्रपती शिवरायाने. आपल्याला काय माहिती हो महाराजांबद्दल? कोण होते महाराज? हा शब्द कानावर पडताच आपल्या तोंडात लगेच उत्तर येतं, कहर होते महाराज. हो, कहर होते महाराज, पण कोणत्या एका समाजासाठी, वाईट वृत्तीच्या आणि प्रवृत्तीच्या लोकांसाठी. महाराज जर फक्त मुसलमानांच्या विरुद्धात असते तर त्यांनी दौलत खान याला आरमाराचा प्रमुख कधीच स्वीकारला नसता. मदारी म्हणेल तर ते महाराजांचा अत्यंत विश्वासू अंगरक्षक होता. एक मुसलमान व्यक्ती हा देखील महाराजांचा वकील होता. सिद्दी हिलाल याने महाराजांसाठी किती युद्ध जिंकले. महाराजांना रयतेचा राजा का मानले जायचे हे माहिती आपल्याला. आपण स्वतःला शिवभक्त मानतो तर महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांना काय धोरण होतं हे माहिती आपल्याला नाही ना. मग कोणते महाराज माहिती आपल्याला? आपण फक्त 19 फेब्रुवारी ही तारीख आल्यावर स्टेटस टाकतो, महाराज मी पुन्हा जन्मले, महाराज मी पुन्हा जन्मले. खरं तर माझ्या म्हणण्याने महाराजांचा कधी जन्म झालाच नाही. छत्रपती शिवाजी राजे हे कधी जन्माला आलेच नव्हते तर ते घडले होते आणि त्यांना घडवणाऱ्या माझ्या आऊसाहेब. आजच्या काळात, आजच्या महाराष्ट्रात जर तुम्हाला छत्रपती शिवाजी राजे हवे असतील तर त्याआधी तुम्हाला आऊसाहेब आणि शहाजीराजे भोसले घडायला हवे. शिवाजी महाराज आणि आऊसाहेब यांच्यामध्ये झालेला एक प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्याला सर्वांना अफजल खान भेटीचा प्रसंग हा माहित आहे. आपण इतिहासामध्ये हा प्रसंग अभ्यासला आहे. या प्रसंगात जेव्हा शिवाजी महाराज अफजल खानाला भेट द्यायला चाललेले तेव्हा ते आपल्या आऊसाहेबांना प्रश्न करतात की आऊसाहेब आम्ही आमच्या मरणाच्या दाराकडे निघालो, विहिरीत उडी टाकायला निघालोय, तुम्हाला भीती नाही वाटत का? आऊसाहेब म्हणाल्या जा राजे मेलात तरी चालेल, जा राजे मेलात तरी चालेल, पण तुमच्या भावाच्या आणि पिताच्या मृत्यूचा बदला घ्या राजे. तुम्ही आमचे तर आहातच राजे, तुम्ही आमचे आहातच राजे, पण याआधी तुम्ही मातीचे आहात राजे. जावा राजे, माझ्या मायेने तुमच्या हातून जे चांगलं कार्य घडते ना ते थांबलं नाही पाहिजे राजे, जा. आणि आजकालच्या आहे मुलांना शाळेत जाताना बसमध्ये बसवताना म्हणतात बाळा पुढच्या सीटवर बसू नकोस, मागच्या सीटवर बसू नकोस, मधल्या सीटवर बस. बाळ विचारतं का गाई असं का प्रश्न करतेस? आई बोलते पुढनं कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, काही येऊ दे बाळा तू वाचला पाहिजेस. सांगण्याचे उद्दिष्ट हा आहे की आजच्या काळात जर तुम्हाला छत्रपती शिवाजी राजे पाहिजे असतील तर त्याआधी धाडसी मनाच्या आऊसाहेब पाहिजे. महाराजांनी अख्ख्या उभ्या आयुष्यात स्त्रीचा अपमान केला, म्हणून जी स्त्री मला या ठिकाणी ऐकते तिला सांगावं असं वाटतं की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची बाघीन तू भवानीचा वार आहे, महाराष्ट्राची बाघीन तू भवानीचा वार आहे. स्वराज्याची रक्षणी तू भगव्याची शान आहे. अगं दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे, तू जिजाऊंची लेख आहे. या ठिकाणी तुम्हाला मी प्रसंग सांगते. एक व्यक्ती आपल्या
राजाने माझ्या मुलीवरती अत्याचार केला आणि हे दुःख सहन न करून माझ्या मुलीने आत्महत्या केली जाते. मला न्याय हवा. राजाने त्या क्षणी त्या रंजाच्या पाटल्याला निरोप देऊन तिला दरबारात बोलवले आणि त्याला विचारले, का रे तुझ्या मुलीवर अत्याचार केला का? रंजाचा पाटील अत्यंत गुरमीत होता. तो म्हणाला, हा केला. त्या क्षणी भरतांनी त्यांच्या तलवारीने त्याचे हात आणि पाय